नमस्कार. श्री गुडार्थ ज्ञानेश्वरी बाबाजी महाराज पंडित भाग 57वा. भाग 57वा. मागच्या भागात आपण जे पाहिलं गुरु भक्तीविषयी वर्णन, ते ज्ञानेश्वरांनी केवळ एका शब्दांवर केलेलं आहे आणि ते इतकं युनिक आहे की ते आपण परत रिपीट केलं तरी त्याचा आनंद तेवढाच आपल्याला मिळेल. तर ऐका. श्री गुरु सेवा म्हणजे संपूर्ण सद्भाग्याला जन्म देणारी माता होय असे समज. ती त्रिविध दुःखाने पोळलेल्यांना अविनाशी सुखस्वरूप असे ब्रह्मच करून सोडते. कारण सर्व प्रकारच्या सुखाचा समावेश करून एका ब्रह्मसुखातच सगळं काही आहे अशी समज आपल्याला तो देतो. जीवाचा उद्धार करण्याकरता प्रत्यक्ष परब्रह्मच गुरुरूप धारण करते अशी स्मृती आहे. म्हणूनच परब्रह्म आणि गुरुरूप यांच्यात थोडाही भेद नाही असे मानण्यात येते. म्हणून गुरुची सेवा ही साक्षात परब्रह्माची सेवा ठरते. श्री गुरु हे श्रोत्रिय हवे आणि विरोधी वचनामुळे उत्पन्न होणाऱ्या सर्व शंका कुशंकाचे समाधान करणारे पण हवेत. म्हणून गुरु ही संज्ञा फक्त श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ पुरुषाशिवाय दुसऱ्याला लावता येत नाही. जो शब्द ज्ञाने पारंगतो ब्रह्मज्ञाने सदा डुलतो अशा प्रकारचे गुरुदेव हवे. नाहीतर संत एकनाथ म्हणतात, जेणे स्वयं चाखली नाही चवी तो दुजियाते गोडी कैसे लावी अशा प्रकारचे निरर्थक होईल. जीव व ब्रह्म एकच असून ते अफूट होते आहेत आणि असणार. हा एकदा दृढ अपरोक्ष अनुभव आला की मग या स्थितीचा विसर न पडता जीवन जगताना द्वैताचा भास हा होत राहतोच. पण अज्ञान दशेत ते तसे खरे वाटते तसे ते आता ज्ञान दशेत खरे वाटत नाही. म्हणजे सुखदुःखाला हर्ष विषादाला कारण होत नाही. जसे एक पाणीच तरंग रूपाने दोन पणाला येते तसेच सच्चिदानंद ब्रह्मच एका बाजूने अधिष्ठान आणि दुसऱ्या बाजूने वृत्ती अशा प्रकारे दोनपणाला येते. हे दृढ अपरोक्ष अनुभव आला की पक्के लक्षात राहते. यालाच अद्वैतातील द्वैत असे म्हणतात व हा असा दोनपणा धरूनच श्री गुरुसेवा करता येते. म्हणून श्री गुरुसेवेचे पहिले तत्व म्हणजे अद्वैतात द्वैत पाहून त्याचा उपयोग श्री गुरुसेवा करता करणे. गुरुसेवेचे दुसरे तत्व आहे अन्नमयादी पंचकोशातील आत्मस्वरूपाचे भान आले व संपूर्ण ब्रह्माचा अनुभव आला की बाहेरील पंच ज्ञानेंद्रियात्मक सगुण स्वरूपही तितकेच पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे हे लक्षात ठेवणे होय. मग अशा आतील आणि बाहेरील अशा कोणत्याही निर्गुण किंवा सगुण स्वरूपाचा क्षणभरही विसर सहन होत नाही. यात अखंड संयोगच असावा हीच इच्छा प्रबळ असते. व ज्याप्रमाणे संपूर्ण जलप्रवाह घेऊन आपण समुद्राला मिळावे या एकाच गोष्टीकडे गंगेचे लक्ष असते तसे आपले होते. श्रुती पण जीवाला ब्रह्मैक्य बोध करून त्याच्यासह भगवतपदी हे मिळतच राहतात. त्यात खंड पडत नाही, त्याचा विसर होत नाही. मग जशी पतिव्रता स्त्री आपल्या संपूर्ण गुण अवगुणासहित एकमेव पतीशी एकनिष्ठ राहते
तशी भक्त व भगवंत यांचे नाते निर्माण होते. याच नात्याला समर्पण असे म्हणतात. याचाच अर्थ असा की ब्रह्म जसे त्रिगुणातीत आहे तसे जीवाने पण त्रिगुणातीत असे होऊन म्हणजेच तसेच एकनिष्ठ आणि एकरस व्हावे व अशा प्रकारे ज्याने आपले अंतर्बाह्य हे सर्व गुरुला अर्पण केले आहे तोच खऱ्या अर्थाने प्रेमरूप भक्तीचे राहण्याचे घर होय असे म्हणण्याला हरकत नाही. पतिव्रता स्त्री पतीचा विरह सहन करू शकत नाही. ती दूर देशी गेलेल्या त्या देशाचे चिंतन करत राहते. तसा गुरुभक्त केवळ गुरु ज्या देशात आहेत त्याच देशाचे चिंतन करत राहतो आणि त्या देशाकडून साधा वारा जरी आला तरी तो धावून त्याला सामोरा जाऊन त्याला लोटांगण घालतो आणि त्याला म्हणतो, चला माझ्या घरी चला, अशी विनवणी करतो. कधीकधी त्या दिशेनेच तो बोलत पण राहतो. वासरू जसे एखाद्या खुंट्याला दावेने बांधले असते तसा तो देहरूपी गावात जरी कोंडला असला तरी तो श्रीगुरूच्या आज्ञेप्रमाणेच वागतो आणि केव्हा दावे सुटेल आणि केव्हा मी गुरुला भेटेल या विरह व्यथेतच त्याला राहणे पसंत असते. आणि मग त्याला एक क्षण ही शेकडो युगाप्रमाणे वाटतो. अशा वेळी गुरुकडून काही निरोप आल्यास जिवंत झाल्यासारखा परत होतो. जणू कुणी सुकत असलेल्या अंकुरावर अमृत वर्षाव करावा त्याप्रमाणे, किंवा तलावातील पाणी आटून आता मरणाची वेळ यावी तशा माशांनी अचानक समुद्रात जावे तसे त्याला वाटते. एखाद्या दरिद्री माणसाला जणू धनाचा हंडाच सापडावा त्याप्रमाणे तो आनंदित होतो. आंधळ्याला डोळे, भिकाऱ्याला इंद्रपद मिळावे तसा याला केवळ निरोपाचा आनंद होतो. आपल्या गुरुच्या कुळाचे नाव पण कुणाच्या तोंडून ऐकताच याला आकाश ठेंगणे होते. अशा प्रकारे तो नेहमी श्री गुरुच्या ध्यानात मग्न असतो. त्याने आपल्या हृदयाच्या आवारात तट वगैरे उभारून गुरुमूर्तीला ध्रुवाप्रमाणे आपल्या अंतःकरणात अचल स्थान दिलेले असते व ब्रह्मानंदाचा कळस असणारे देऊळ त्यावर तो उभारतो. मग त्यात श्री गुरुरूप लिंग स्थापन करून त्यावर सतत ध्यानरूपी चिंतन मनन निजिध्यासन रूपी अमृताचा अभिषेक करत राहतो. अशा ज्ञानाने मग ध्याता, ध्येय आणि ध्यान ही त्रिपुटी संपून ऐक्य ज्ञानरूपी सूर्याचा उदय होतो. आणि मग अशा वेळी त्याची बुद्धी शुद्ध सात्विक होऊन जणू एखादी परडी अष्टसात्विक भावरूपी फुलांनी सजावी तसे दिसते आणि त्याचीच तो श्री गुरुरूप त्र्यंबकाला लाखोली वाहून पूजा करतो. तिन्ही त्रिकाळ तो जीव दशेचा धूप जाळून ज्ञानदीपाने श्री गुरुला अखंडपणे ओवाळत राहतो. मग ऐक्यतेच्या समरस स्थितीचा नैवेद्य दाखवतो. एखाद्या वेळी जीवाच्या शेजेवरच श्री गुरुपाला पती समजून त्यांचा भोग घेतो आणि देतो. ना तरी जीवाची या सेजे गुरु कांत करुणी भुंजे, ना तरी जीवाची या सेजे गुरुकांत करुणी भुंजे. तात्पर्य, तो गुरुला आपल्याहून वेगळा समजत नाही. ज्या अधिष्ठान रूप शुद्ध ब्रह्मचैतन्यावर मी पण विवर्त रूपाने स्फुरते आहे तेच अधिष्ठान रूप शुद्ध ब्रह्मचैतन्य मीच असून त्याचेच अर्थात मला आत्मवत प्रेम आहे आणि तेच अनध्यस्त विवर्त रूपाने श्री गुरुच्या स्वरूपात अवतीर्ण झाले आहे असा त्याला साक्षात्कार झालेला असतो, दृढ बोध झालेला असतो. हेच परमप्रेम कांत भावाच्या रूपाने यावेळी प्रगट होते. कधी आपल्या अशा प्रकारच्या गुरुप्रेमाला तो क्षीराब्दी समजून त्रिपुटी रहित निर्दोष अवस्थाच जणू शेषरूपी गादी समजून त्यावर श्री विष्णूच्या रूपात श्री गुरुच पोहोळले आहेत अशी भावना करतो व आपण लक्ष्मी होऊन त्यांचे पाय चेपतो आहो आणि आपणच गरुड होऊन समोर हात जोडून उभा आहो अशी कल्पना करतो. अशा प्रकारे नाना प्रकारच्या सेवकाच्या भावनेत ध्यानाचे सुख भोगतो. एखाद्या वेळी श्री गुरुलाच आपली जन्मदात्री माता समजून खुशाल आनंदाने तिच्या मांडीवर लोळून यथेच्छ स्तनपान करत आहो अशा भावनेत मग्न राहतो. एखादी वेळे
गुरुमाय करी भावबळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी. कधी अर्जुना, कधी तो समजतो की गुरु जणू चैतन्य वृक्ष असून त्या चैतन्य वृक्षाच्या खाली बसणारी गाय मीच आहे आणि आपण स्वतःच तिच्या पोटाशी बिलगून बसणारे वासरू पण आहे असे चित्र रंगवतो. चैतन्य तरुळ तळवटी गुरु धेनू आपण पोटी वत्स होय. आपणच चैतन्य वृक्ष, आपणच गुरु धेनू, आपणच त्या गुरु धेनूचे वत्स अशी सर्व कल्पना तो एकाच वेळी करतो. एखाद्या वेळी समजतो की श्री गुरु कृपारूपी पाण्यातील आपण मासोळी आहो. गुरुकृपा स्नेह सलिली, गुरुकृपा स्नेह सलिली, आपण होय मासोळी कोणे एके वेळी हेची भावी. कधी समजतो की श्री गुरु कृपा अशा अमृताची वर्षा होत असून मी त्या खालील सेवा वृत्तीरूप असे नाजूक रोपटे आहे. अशी अनेक संकल्प त्याच्या मनात, अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येत असतात. कधी आपणास अजून डोळे न उघडलेले आणि पंख न फुटलेले पिल्लू समजून श्री गुरुला आपली पक्षिणी आई समजतो आणि तिच्या चोचीतील चारा खाण्याची लगबग करतो आहे असे पाहतो. कधी समजतो की हा संसार एक सागर असून गुरु हे भवसमुद्र पार करवणारे तारू आहेत व आपण त्याची पक्की कास धरली आहे. गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचूवरी, गुरु तारू धरी आपण कास. नंतर त्याला वाटते की श्री गुरुदेवाच्या सेवेतील जेवढा काही वर्ग आहे, जेवढा काही प्रकार आहे तो आपण स्वतःच व्हावे आणि जेवढी पूजा अर्चेची उपकरण सामुग्री आदी आहे ती पण मीच व्हावी अशी त्याला दृढ इच्छा असते. त्याला वाटते श्री गुरु असतील पुष्कळांची माऊली, पण मलाच आपला एकुलता एक ते लेख समजतात हे मी पक्के लक्षात ठेवले आहे. चारी बाजूला वाहणारी गुरुकृपा मी स्वतःच पिंजरा करून पकडून ठेवील. तो म्हणतो श्री गुरुचे राहण्याचे घर मीच होईल, उंबरठा पण मीच होईल, द्वारपाळ पण मीच होईल, मीच पादुका बनेल आणि मी स्वतः गुरुच्या पायाखाली त्या सरकवेन. मीच त्यांच्या शिरावरचे छत्र बनेन आणि ते छत्र धरून उभा राहणारा पण मीच असेल. श्री गुरु जेव्हा रस्त्याने चालतील तेव्हा मीच रस्त्याचा उंच सखल असा भाग होईल. व अगोदरच त्यांना त्याची जाणीव करून देईल की इथे उंच आहे, इथे सखल आहे व मीच त्यांना सांभाळेल. चौरी पण हवा घालणारी मीच होईल, चौरी ढाळणारा पण मीच राहील. त्यांना मार्ग दाखवणारी ड्युटी पण मीच होईल आणि ड्युटी धरणारा पण मीच होईल. पाण्याची झारी मीच होईल, गुळण्याकरता मीच हाताने त्यांच्यावर पाणी घालील आणि गुळण्या किंवा चूळ ज्यात टाकतात ती पीकदाणी सुद्धा मीच होईल. त्यांचा पानपुडा मीच होईल आणि मीच तो बाळगीन. त्यांच्या थुकलेला विळा पण अर्थात मीच होईल. स्नानाचे सर्व सामान मीच होईल, मीच त्यांना स्नान घालेल. श्री गुरुचे आसन, अलंकार, वस्त्र, चंदन इत्यादी उपचारांनी जे सजवले जाईल ते सर्व उपचार मीच होईल. श्री गुरुचा स्वयंपाक करणारा स्वयंपाकी मीच होईल. मीच त्यांना जेवायला वाढेल, स्वतःच निरांजन बनेल आणि स्वतःच निरांजन बनून मी स्वतःच त्यांना ओवाळेल. मी त्यांच्या पंक्तीतच जेवायला बसेल, मीच उडावून मीच त्यांच्या समोर तो देईल. जेवणानंतर उष्टे ताट मीच काढील, अंथरून पांघरून मीच घालून देईल. मीच त्यांचे पाय दाबेन, मीच त्यांचे सिंहासन पण होईल आणि अशा प्रकारे सर्व सेवा मीच करीन. श्री गुरुचे मन ज्या ठिकाणी एकाग्र होईल ते एकाग्र ठिकाण सुद्धा मीच होईल. त्यांच्या श्रवणातील सर्व शब्द ध्वनी मीच असेल. त्यांना जशा कशाचा स्पर्श होईल तो स्पर्श मीच होईल. जो पण रस ते चाकतील तो रस मीच पण होईल. जोपर्यंत ते सुवास घेतील तो जो सुवास आहे तो पण मीच होईल. अशा प्रकारे जोपर्यंत माझा देह आहे तोपर्यंत मी सेवा करीनच. पण देहपातानंतरही माझी ही सेवा बुद्धी कायम असेल. पृथ्वीच्या ज्या भागावर श्री गुरु उभे राहतील त्या मातीत माझ्या शरीराचीच माती असेल. ज्या पाण्याला ते स्पर्श करतील
त्यात माझ्या देहातील जलतत्वाचा भाग असेल, ज्या दिव्याने श्री गुरूंना ओवाळले जाईल, त्या ज्योतीच्या तेजात मरणानंतर माझ्याच शरीरातील तेज असेल. श्री गुरूंना वारा घालण्याची जवरी असेल, त्या चौरीमध्ये च्या हवेमध्ये मी मेल्यानंतर जो महातला प्राणवायूचा जो लय आहे तो मी त्या हवेमध्ये करेल. ज्या पोकळीत श्री गुरु आपल्या परिवारासह राहतील, त्या पोकळीत माझ्या शरीरातील आकाश तत्वच असेल. अशा प्रकारे जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही मी श्री गुरुची सेवा करणे कधीच सोडणार नाही. जो श्री गुरुची सेवा करता करता कृश होतो, तो श्री गुरुच्या कृपा प्रेमानेच पुढे पुष्ट पण होत राहतो. गुरुच्या कुलामुळे आपल्याला कुलीन समजतो. गुरुबंधूंच्या सौजन्यामुळे स्वतःला सज्जन म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे अखंड गुरुसेवेचे मी व्यसन स्वतःला जडून घेईल. पाणी कसेही असो, श्री गुरुचा चरण स्पर्श त्याला होताच त्यात संपूर्ण ब्रह्मांडाची तीर्थे येतात. श्री गुरूंचा उच्चिष्ट प्रसाद मिळताच समाधीचा आनंद सुद्धा फिका पडतो. ज्ञानेश्वर पुढे मानतात की गुरुसेवेविषयी माझे मन नेहमी आतुर असते, म्हणून मी सगळे अवांतर बोलत सुटलो आहो. वास्तविक पाहता मी जर हात असून श्री गुरुसेवा करत नसेल तर मी हात नसलेला थोटा असा मनुष्य आहे. श्री गुरुमूर्ती डोळ्यात साठवत नसेल तर मी आंधळा आहे. श्री गुरुची स्तुती करत नसेल तर मी मुका आहे. म्हणूनच या एकाच कारणासाठी मला या नश्वर स्थूल देहाचे पोषण करणे भाग आहे. संच सज्जन हो, आता पुढचे ऐका. आता पुढे श्री ज्ञानेश्वर महाराज शुचित्वाविषयी काही सांगतात, ते आता आपण ऐकू. संत सज्जन हो, आता पुढे ऐका. मी मंद आणि मूर्ख असल्यामुळे मला गुरुची स्तुती साधली नाही, पण गुरुचे प्रेम मोठे, त्यामुळेच मला हा मोठेपणा व्यर्थ प्राप्त झाला आहे. मी फक्त निमित्त झालो. भगवान म्हणाले, अर्जुना, आता तुला शुचित्व सांगतो. ज्याचे बाह्य शरीर आणि अंतर्मन दोन्ही एकसारखे कापराप्रमाणे निर्मळ असतात, याला शुचित्व असे म्हणतात. रत्न जसे आत बाहेर चकचकीत असते, सूर्य जसा आत बाहेर एकसारखा प्रकाशरूप असतो, तसा शुचित्व असलेला मनुष्य अंतःकरणात आत्मज्ञान विषयक चिंतनाने उजळ झालेला असतो आणि त्याचा बाह्य देह विधियुक्त बाह्य आचरणाने शुद्ध झालेला असतो. अशा दोन साधनाचा वापर करून तो शुचित्वाला प्राप्त झालेला आहे. पाणी व माती यांनी बाह्य शरीराची शुद्धी करून निरंतर चिंतनशीलतेने तो आंतरशुद्धी पण साधतो. म्हणजे बाह्य वस्त्रे धोब्याकडून निष्कलंक प्रकारे धुतली जातात आणि तत्वनिर्णयांनी आणि सद्ग्रंथांच्या अध्ययनामुळे मनोविकारही स्वच्छ केले जातात. अशा प्रकारे जसा हा बाह्य रीतीने शुद्ध असतो, तसा आतूनही आत्मज्ञान रूप दिव्याच्या प्रकाशाने उजळ झालेला असतो. वास्तविक अर्जुना, अंतःकरण शुद्ध नाही व केवळ शरीरच शुद्ध आहे तर ती शुद्धतेची विटंबनाच होय. वास्तविक अर्जुना, अंतःकरण शुद्ध नाही पण केवळ शरीरच शुद्ध आहे तर ती शुद्धतेची विटंबना हो. ज्याप्रमाणे मेलेल्यांचा शृंगार करावा, गाढवाला तीर्थात स्नान घालावे, कडू दुधी भोपळ्याच्या गुळाचा पाका लेप द्यावा, ओसाड घराला तोरण बांधावे, उपाशी असलेल्या मनुष्याच्या पोटात अन्न न घालता वरून अन्नाची शिदोरी बांधावी, विधवेने कपाळी कुंकू न भांगा शेंदून भरावा, तसे सारे हे व्यर्थ आहे. ओसगृही तोरण बांधले, का उपासी अन्न लिंपले, कुंकुम सेंदूर केले कांतहीनेने. कांतहीन म्हणजे विधवा. शेणाचे केलेले सुंदर रंगीत फळ खाण्याच्या काय कामाचे. याप्रमाणे वरवरची शरीराच्या ठिकाणची शुद्धी काय कामाची. म्हणून अंतःकरण अविद्या दोषरहित असेल तरच ती खरी शुचित्वा होय. अशा प्रकारे आतील व बाहेरील देहभाव जाऊन एक संपूर्ण निर्मळपणाचा प्रत्यय येणे हीच खरी शुद्धी.
स्फटिकाच्या घरात ठेवलेल्या दिवाचा प्रकाश बाहेरूनही दिसतो, तसा आत बुद्धी शुद्ध असेल तर ती त्याच्या बाह्य वर्तनात आपोआप येते, आणावी लागत नाही. ज्याने ज्याने भ्रम उत्पन्न होईल, पीडादायक क्लेश, शोभ इत्यादी निर्माण होईल, अयोग्य कृतीची बीजे पेरून त्याला अंकुर येतील, असे काही भेटले तर त्याच्या मनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. मेघांच्या काळ्या रंगाने आकाश काळे होत नाही. वरवर पाहिले तर त्याच्या इंद्रियाचा समूह विषय वस्तू उपभोगीत असतो, पण त्याच्या चित्ताला क्षोभाच्या व विकाराचा विटाळ स्पर्शत नाही. याचाच अर्थ पंच ज्ञानेंद्रियाने तो जे ज्ञान ग्रहण असतो, जे जसेच्या तसे, त्यात काही आवड निवड, हवे नको अशा प्रकारे तिथे कोणताही विटाळ नसतो आणि त्याप्रमाणे तो इंद्रिय ज्ञान उपभोगतो. त्या इंद्रियांना तुम्ही आता हे विषय भोगा अशी कधीही आज्ञा करत नाही. इंद्रियांचा समूह विषय उपभोगीत भोगत असतो, पण त्याच्या चित्ताला त्यामुळे क्षोभाचा आणि विकाराचा विटाळ कधीच स्पर्शत नाही. ज्याप्रमाणे ब्राह्मण आदी स्पृश्य वर्णाचा पुरुष आणि इतर अज्ञानी पुरुष हे दोघे रस्त्यावर भेटले तर एकमेकांना त्यांच्यात सामंजस्य राहत नाही. त्याप्रमाणे विकाराचा स्पर्श न होऊ देता कसे वागायचे हे याला चांगले माहीत असते. किंवा ज्याप्रमाणे एकच तरुण स्त्री आपल्या पतीला आणि पुत्रांना आलिंगन देते, पण पुत्रांना आलिंगन देते वेळी अंतःकरणात पुत्रभाव असल्यामुळे कामवासना उठत नाही. त्यामुळे निर्मळ अंतःकरण चांगल्या वाईट कल्पनांना ओळखत असते. पाण्याने हिरा भिजून त्या पाण्यात तो कधीच विरघळत नाही. किंवा उकळत्या पाण्यात हिरा किती वेळ शिजवला तरी तो शिजत नाही. त्याप्रमाणे शुद्ध झालेली मनोवृत्ती, एकदा शुद्ध झालेली मनोवृत्ती कोणत्याही विकल्पाने कधीही लिंपत होत नाही. हे अर्जुना, हे संपूर्ण बाह्य आणि आंतरसूचित्व जेथे तुला दिसेल तेथे ज्ञान आहे असे तू पक्के जाण. जीव मुळात ब्रह्मस्वरूपच असल्यामुळे शुद्ध निर्मळ अशा प्रकारचा आहे, पण केवळ विपरीत कल्पनेमुळे तो अशुद्ध अशा जीवदशेला आला आहे आणि तसा तो स्वतःला समजतो. आपली शुद्ध ब्रह्मदशा ओळखून त्याने विपरीत कल्पनारूप जीवदशा नाहीशी केली आहे. तो आपोआप मूळच्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त होतो असो. तात्पर्य, त्याचे हृदय इतके स्वच्छ असते की त्याला निश्चयात्मक ज्ञान आणि भ्रमात्मक ज्ञान याचे योग्य आकलन झालेले आहे. आपल्या धर्मानुसार त्याचा देह बाह्य क्रिया कोणत्याही आचरत असला तरी त्याच्या मनाची आत्मस्वरूपाच्या ठिकाणची बैठक विस्कटत नाही, मोडत नाही. ज्याप्रमाणे गाय चरायला रानात गेली तरी तिचे प्रेम, तिची आतुरता, तिची उत्सुकता घरी असलेल्या गोठ्यातील वासराच्या ठिकाणीच असते. सती जातेवेळी जी सती दाहक अग्नीवर बसली असते तेव्हा तिच्या अंगात जे तिने अलंकार आदी भोग घातलेले असतात, हे जे सुखभोग आहेत त्याकडे तिचे मुळीच लक्ष नसते. किंवा कृपण मनुष्य कितीही दूर गेला तरी त्याचा जीव घरात पुरलेल्या धनापाशी सदैव असतो. त्याप्रमाणे देहाच्या नाना प्रकारच्या हालचाली होत असल्या तरी त्याच्या चित्ताची स्वरूपापासून वेगळी अशी यत्किंचितही हालचाल होत नाही. देह तरी वरचिलीकडे आपुल्या परी हिंडे, परी बैसका न मोडे. परी बैसका न मोडे मानसीची. बैसका शब्द खूप छान आहे. परी बैसका न मोडे मानसीची. वत्सा वरुणी धेनूचे स्नेह राना न वचे. नवती भोग सतीयेचे प्रेम भोग. का लोभिया दूर जाये, परी जीव ठेवा ठाये. तैसा देह चालतात होय चळ चित्ता. अच्छा, धावणाऱ्या मेघाबरोबर जसे आकाश धावत नाही किंवा फिरणाऱ्या नक्षत्र मंडळाबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही, येरा झारा करणाऱ्या वाटसरू बरोबर जसा मार्ग चालत नाही, किंवा वृक्षाला जसे येणे जाणे नसते, तो जागच्या जागीच असतो,
त्याप्रमाणे हालचाल करणाऱ्याला या पांचभौतिक देहाचे ठिकाणी जो असून देखील त्याचे चित्त एकाही भौतिक अशा विकाराच्या उर्मीने चंचल होत नाही. जातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे, भ्रमणचक्री भवे ध्रुव जैसा. पाथिकाचिया येरधारा, सवे पंथ न चले धनुर्धरा. का नाही जेवी तरुवरा येणे जाणे, तैसे चरण वळनात्मकी असोनिये पांचभौतिकी. भूतोर्मी एकी चळेचिना. वावटळीच्या जोराने पृथ्वी अजिबात हलत नाही, त्याप्रमाणे संकटाचा कितीही जोरदार वावटळी आल्या तरी तो व्याकुळ होत नाही, दुःखी होत नाही. दैन्य दुःखाचा त्याला ताप होत नाही. भीती आणि शोक यांनी तो कधीही अस्थिर होत नाही. व मूर्तिमंत मृत्यू जरी समोर उभा राहिला तरी तो गडबडून जात नाही. दुःखाच्या आणि खेदाच्या प्रसंगाने तो व्यापला अथवा भिन्न भिन्न व्याधीने त्याच्यावर पेशाने हल्ला केला तरी त्याचे चित्त पाठमोळे उडत नाही, उलट त्यांना तो सामोराच जातो. वाव टोळीचेनी बळे पृथ्वी जैशी न ढळे, तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. म्हणजे तो त्याला पाठ दाखवत नाही. दैन्य दुखी न तपे, भय शोकी न कंपे, देह मृत्यू न वासिपे पातलेनी. आरती आशा पडिभरे, वे व्याधी गजरे, उजू असता पाठमोरे नवे चित्त. निंदा अपमान दंड लोभात पाडणाऱ्या वस्तू या अंगी येऊन चिटकू पाहत असल्या तरी त्याच्या मनाच्या स्थिरतेचा केसही वाकडा होत नाही. आकाश कोसळून पडले तरी किंवा पृथ्वी सागर समुद्रात विरून गेली तरी याच्या चित्तवृत्तीत काहीही फरक पडत नाही. हत्तीला फुलांनी मारले तर हत्ती पालथा पडत नाही किंवा मागे वळूनही पाहत नाही. तशी वाईट शब्दाने याला काहीही वाटत नाही. सदैव याचे चित्त आत्मसन्मुखच असते. ज्याप्रमाणे क्षीर समुद्राच्या लाटांनी मंदार पर्वत डळमळत नाही किंवा आकाश ज्वालाने जळत नाही, त्याप्रमाणे अंतःकरणात उठणाऱ्या व नाहीशा होणाऱ्या विकाराने त्याच्या मनाच्या स्थिर धर्मात कोणताही गोंधळ होत नाही, कोणताही उपद्व्यात होत नाही, कोणतीही हलचल होत नाही, कोणताही गुंताडा होत नाही. अर्जुना यालाच धैर्य म्हणतात. शिरार्णवाची या कल्लोळी, कंप नाही मंदराचळी. आकाश न जळे जाळी पणवियाच्या, तैश्या आल्या गेल्या उर्मी. नव्हे गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्य क्षमी कल्पांतीही. ज्या पुरुषाने मनाने आणि देहाने असे हे स्थैर्य धारण केले असते, तो पुरुष म्हणजे ज्ञानाचे निधानच होय. देहादिक पदार्थ जोपर्यंत सत्य वाटतात, जोपर्यंत ते सुखदुःखाला कारण वाटतात, जोपर्यंत ते हर्ष विषाद इत्यादीला कारण वाटतात, तोपर्यंतच चित्त आत्मस्वरूपापासून ढळण्याचा धोका असतो. पण दृढ आत्मज्ञानाने मन देह इत्यादी सर्व मिथ्या आहेत असा अनुभव आल्यामुळे आत्मस्वरूपाशी ऐक्य पाहून, मिथ्या म्हणजे ज्याचा बाध होतो असे, ज्याच्या दोनपणात एकपणा दिसतो असे आल्यामुळे आत्मस्वरूपाशी ऐक्य पाहून साक्षी स्वरूप होऊन राहिलेली ज्ञानाची बुद्धिवृत्ती प्रारब्धानुसार राजस तामस सात्विक या गुणापैकी कोणतीही उर्मी उठली तरी आत्मस्वरूपापासून ढळून ती त्या उर्मीशी ऐक्य पावत नाही. इतकी ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते. असो भूत जसे त्यांनी धरलेल्या झाडाला सोडत नाही, धनावरचा साप ते धन जिथे पुरले आहे ती जागा सोडत नाही, ते घर सोडत नाही. योद्धा आपले हत्यार कधीच विसरत नाही. कृपण आपला ठेवा कुठे ठेवला, कोणत्या कोणाड्यात ठेवला ते विसरत नाही. एकुलत्या एक मुलाकडे आईचे सर्व लक्ष असते. मधमाशी मधाचे ठिकाणी लुब्ध असते. अर्जुना त्याप्रमाणे
निराग्रही माणूस आपल्या मनाकडे लक्ष ठेवीत असतो, म्हणजेच ते इंद्रियाच्या स्वाधीन तो करत नाही, म्हणजेच ते इंद्रियाच्या स्वाधीन तर होत नाही ना, याकडे त्याचे बारीक लक्ष असते. याकडे त्याचे बारीक लक्ष असते. आपल्या अंतःकरण रूपी बाळाला तो कामरूपी बागुलबुवापासून व अशा डाकिणीपासून सतत दूर ठेवतो. दांडगा माणूस बाहेर कॅलिस्तीला जसे डांबून ठेवतो, त्याप्रमाणे मनाच्या बाह्य प्रवृत्तीवर त्याचा कडक पहारा असतो. सतीचे वाण घेतल्याप्रमाणे देहाला तो कष्टवीत राहतो. मनाच्या दरवाजावर प्रत्याहाराचा द्वारपाल ठेवतो. सर्व देहामध्ये यम दम जागे ठेवतो, अथवा नाभी स्थानाच्या खाली असलेल्या आधार चक्रावर वज्र, उडियान, जालंधर या तिन्ही बंधाची पकड घट्ट करतो आणि प्राण चैतन्याला सुषुम्नामध्ये प्रवेश करावयास भाग पाडतो. मग तिला समाधी शय्येपाशी आणून ध्यानाशी संलग्न करून ठेवतो आणि सर्व इंद्रियांचा अंतःकरणापाशी एकत्र आणतो. असा मनुष्य म्हणजे मनुष्य आकारातील जणू मूर्तिमंत ज्ञानच होय. विषय वस्तूविषयी ज्याच्या मनामध्ये पूर्णपणे चांगले वैराग्य आले असते, तोच ज्ञान प्राप्तीला योग्य होय. ओकलेले अन्न पाहून जिभेला कधीच पाणी सुटत नाही. मृतदेहाला आलिंगन देण्याला कोणीही पुढे धजावत नाही. खाल्लेले विष पचत नाही. पेटत्या घरात प्रवेश करवत नाही. वाघाच्या गुहेत वस्तीसाठी कोणाला जाता येत नाही. सळसळणाऱ्या लोखंडाच्या रसात कोणाला उडी पण घेता येत नाही आणि अजगराची उशी करून कोणाला शांतपणे झोपता येत नाही. वमलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना, अंगन सुये आलिंगना प्रेताचिया. विष खाणे नांगवे जळत घरी न रिगवे, व्याघ्र विवरा न वचावे वस्ती जेवी. धडाधीड लोहरसी उडी न घालावे जैसी, न करावे उशी अजगराची. याप्रमाणे ज्याला विषयाची गोष्ट आवडत नाही, म्हणून तो इंद्रियाच्या तोंडात काहीच जाऊ देत नाही, त्याच्या मनात विषय भोगाविषयी आळस असतो. मनसोक्त विषय सेवन नसल्यामुळे त्याच्या देहाच्या ठिकाणी कृशता येते. निग्रहाची त्याला गोडी वाटते. नाना तपरपे करण्यात त्याचा वेळ जातो. गावामध्ये राहणे त्याला मरणासारखे वाटते आणि योगाभ्यासाकरता त्याला रानातच राहणे आवडते. जनसमूहाचे नावही त्याला नको असते. ऐहिक भोग त्याला बाणाच्या सायेवर झोपल्याप्रमाणे वाटतात किंवा पुवाच्या चिखलात लोळण्याप्रमाणे वाटतात. काल्पनिक आणि स्वर्ग सुखाविषयी जे त्याने ऐकले असते ते त्याला कुत्र्याच्या कुजलेल्या मांसासारखे वाटते. स्वर्गाते मानसे ऐकून मने ऐसे, उहिले पिशित जैसे स्वानाचे गा. अशांच्याच नशिबी आत्मलाभ असतो. विषय सुखाने अखंड विषयाकार होत असलेले मन आत्माकार होऊ शकत नाही. वैराग्याने विषयाचा कंटाळा आला की अंतःकरणाचे विषयकार होणे बंद पडते व ते नामरूपात्मक पण विशेष भावरहित होते आणि तेच आत्माकार होणे होय. परब्रह्माच्या ठिकाणी फलव्याप्ती नाही, पण वृत्ती व्याप्ती आहे. वृत्तीत प्रतिबिंबित झालेल्या चिदाभासाला फल म्हणतात. अर्थात वृत्ती आणि चिदाभास मिळून एकच फल आहे. व्यवहारातले भौतिक पदार्थ जाणताना वृत्ती व चिदाभास या दोघांची आवश्यकता असते. हे दोन्ही त्या जाणल्या जाणाऱ्या पदार्थांना व्यापतात. वृत्ती पदार्थकार झाल्यामुळे आपल्याहून भिन्नपणाने पदार्थाचा विशेषपणा आणि मर्यादितपणा हा फक्त त्या फळांनी कळतो. पण ज्याप्रमाणे अंधारात बसलेल्या मनुष्याला सूर्य दिसत नाही, पण अंधाराच्या बाहेर आल्यावर सूर्य आपोआप दिसू लागतो. सूर्य पाहण्याकरता पणतीची गरज नाही, त्याप्रमाणे सत्वगुण हा निर्मळ असून चैतन्याच्या सान्निध्याने प्रकाशित झाल्यामुळे सात्विक वृत्तीच ब्रह्माकार होऊन जीवाचे ठिकाणी स्वभावता मूळचे असलेले ब्रह्मस्वरूप प्रगट होऊन ब्रह्म नाही व मी ब्रह्म जाणत नाही अशा प्रकारचे जे परब्रह्माविषयीचे दोन प्रकारचे अज्ञानवरण आहे ते नष्ट होते
आणि मग मूळचेच असलेले स्वसंवेद्य स्वयंप्रकाशरूप ब्रह्म अपरोक्षानुभूतीने अनुभवल्या जाते आणि व्यवहारात आपल्याहून भिन्न व मर्यादित असा जो वृत्ती प्रतिबिंबित चिदाभास योगाने जाणला जातो तो मी जाणला असे वाटून त्या पदार्थाच्या ठिकाणी ज्ञातता धर्म येतो. त्याप्रमाणे तसा ज्ञातता धर्म परमात्म्याच्या ठिकाणी येत नाही, कारण ब्रह्म स्ववेद्य असल्यामुळे जाणणारा चिदाभास परब्रह्माहून अलग न राहता परब्रह्माशी प्रथमता आणि पूर्वीपासूनच तो ऐक्य पावलेला असतो. म्हणून या ठिकाणी फलव्याप्ती नसून केवळ वृत्ती व्याप्ती आहे असे मानतात. असो. धन्यवाद. नमस्कार.